आपल्या आजूबाजूला जे काही दिसतंय ना, अगदी लहान कीटकापासून ते मोठ्या ग्रहांपर्यंत, ते सगळं काही नियमांनी बांधलेलं आहे. चला, हेच नियम काय आहेत आणि ते कसे काम करतात हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. एक साधा फिश टँक, त्याचा आणि आपल्या पृथ्वीच्या भविष्याचा काय संबंध असू शकतो? वाटतं ना थोडं विचित्र, पण खरंच एक आश्चर्यकारक संबंध आहे. आणि तो काय आहे हेच आपल्याला निसर्गाच्या एका मोठ्या नियमाकडे घेऊन जाणार आहे. बरं, तर विभाग 1, एका बरणीतलं जग. आपल्या आजूबाजूचे सिस्टम्स कशा चालतात हे पाहूया. आता बघा, कोणतीही मोठी गोष्ट समजून घ्यायची असेल तर सुरुवात नेहमी छोट्या गोष्टीपासून करायची. कल्पना करा, आपल्याकडे काचेची एक बरणी आहे, ज्यात थोडी माती, पाणी आणि काही झाडं आहेत. जणू काही ते स्वतःच एक लहान जग आहे. हे जे आपण बरणीतलं जग पाहिलं ना, त्यालाच वैज्ञानिक भाषेत म्हणतात परिसंस्था किंवा इकोसिस्टम. म्हणजे काय? तर एकदम सोपं आहे. ही एक अशी जागा आहे जिथे सजीव घटक म्हणजे झाडं, प्राणी आणि निर्जीव घटक म्हणजे पाणी, सूर्यप्रकाश, माती हे सगळे एकत्र येतात आणि एक बॅलन्स तयार करतात. आणि या परिसंस्था दोन प्रकारच्या असू शकतात. एकतर नैसर्गिक म्हणजे आपोआप तयार झालेल्या, जसं की जंगलं, तळी, आणि दुसऱ्या म्हणजे मानवनिर्मित म्हणजे आपण तयार केलेल्या, आपली बाग, शेती किंवा अगदी तेच घरातला ॲक्वेरियम. पण मग प्रश्न हा आहे की हे छोटंसं जग चालतं तरी कसं? कुठून येते यात ऊर्जा? याच्या मागे कोण काम करतं? चला शोधूया. ठीक आहे. विभाग 2, कोण कोणाला खातं. प्रत्येक इकोसिस्टममध्ये काही महत्त्वाचे खेळाडू असतात. आता हे खेळाडू कोण आहेत आणि ते काय काम करतात ते पाहूया. तर या खेळातले पहिले आणि सगळ्यात महत्त्वाचे खेळाडू म्हणजे उत्पादक, म्हणजे आपल्या हिरव्या वनस्पती. हे आहेत आपल्या सिस्टमचे शेफ. सूर्यप्रकाशाचा वापर करून ते स्वतःचं जेवण बनवतात आणि सगळ्यांसाठी ऊर्जेचा पाया रचतात. उत्पादकांनी जेवण बनवलं, आता ते खाणारं पण कुणीतरी पाहिजे ना. मग येतात भक्षक. हे असे जीव आहेत जे ऊर्जा मिळवण्यासाठी दुसऱ्यांना खातात. यात शाकाहारी, मांसाहारी सगळे चाले, जसं गवत खाणारी बकरी आणि बकरीला खाणारा माणूस. आणि मग येतात सगळ्यात शेवटचे पण अत्यंत महत्त्वाचे खेळाडू, विघटक. यांना आपण निसर्गाची क्लीनअप क्रू म्हणू शकतो. हे बॅक्टेरिया आणि बुरशीसारखे सूक्ष्मजीव मृत गोष्टींना पुन्हा मातीत मिसळून पोषक तत्वांचं रिसायकलिंग करतात. हे सगळे खेळाडू मिळून तयार होते अन्नसाखळी, म्हणजे ऊर्जेचा एक सरळ प्रवाह. बघा, ऊर्जा गवतापासून बकरीकडे गेली आणि बकरीकडून माणसांकडे. हा ऊर्जेचा एक मार्गी प्रवास आहे आणि या प्रवासातल्या प्रत्येक थांब्याला म्हणतात पोषण पातळी. ठीक आहे. विभाग 3, 10% नियम. आता आपण एका अशा नियमाबद्दल बोलणार आहोत जो खरं तर सगळा खेळ चालवतो. हा नियम आहे ऊर्जेच्या हस्तांतरणाचा. आणि सुरुवातच एका आश्चर्यकारक आकड्याने होते. वनस्पतींवर जेवढा सूर्यप्रकाश पडतो त्यातली फक्त 1% ऊर्जा त्या अन्नात बदलू शकतात. फक्त 1%, म्हणजे बाकी 99% ऊर्जा तशीच वाया जाते. मग प्रश्न पडतो की बाकीची ऊर्जा जाते कुठे? तर बघा, त्यातली बरीचशी उष्णता म्हणून निघून जाते. काही ऊर्जा त्या जीवाला स्वतःच्या कामांसाठी म्हणजे पचन आणि हालचालीसाठी लागते. त्यामुळे ती पुढच्या लेवलसाठी शिल्लकच राहत नाही. आणि इथेच येतो निसर्गाचा तो महत्त्वाचा नियम. जेव्हा एक जीव दुसऱ्याला खातो तेव्हा त्यातली फक्त 10% ऊर्जा पुढच्या स्तरावर जाते. फक्त 10%. यालाच म्हणतात 10%चा नियम. याचा अर्थ प्रत्येक टप्प्यावर तब्बल 90% एनर्जी लॉस होतोय. या 10%च्या नियमाचे परिणाम खूप मोठे आहेत. म्हणूनच अन्नसाखळ्या जास्त लांब नसतात, कारण प्रत्येक टप्प्यावर ऊर्जा खूप कमी होत जाते. आणि म्हणूनच निसर्गाचा पिरॅमिड उलटा नसतो. खाली म्हणजे उत्पादकांच्या पातळीवर सगळ्यात जास्त जीव असतात आणि जसं आपण वर जाऊ तसतशी संख्या कमी होत जाते. ओके. विभाग 4, आपला अनपेक्षित प्रभाव. निसर्गाने तर नियम बनवले आहेत, पण आपण माणसं नकळतपणे हे नियम कसे मोडतोय? चला पाहूया. पहिली समस्या आहे हानिकारक रसायनं. आपण शेतात कीटकनाशकं फवारतो, पण प्रॉब्लेम हा आहे की ही रसायने निसर्गात सहजासहजी नष्ट होत नाहीत. ती मातीत आणि पाण्यात मिसळून हळूच आपल्या अन्नसाखळीत एंट्री करतात. आणि इथे एक खूप धोकादायक गोष्ट घडते. ही रसायनं अन्नसाखळीच्या प्रत्येक पुढच्या टप्प्यावर जमा होत जातात. त्यांचं प्रमाण वाढत जातं. यालाच
जैविक विशालन म्हणतात. आणि याचा सर्वात वाईट परिणाम कोणावर होतो? तर जो अन्न साखळीत सर्वात वर आहे, म्हणजेच आपल्यावर. आता दुसरी समस्या बघू. बघा, ऑक्सिजन म्हणजे O2, जो आपण श्वासासाठी घेतो, आणि ओझोन म्हणजे O3. हा जमिनीजवळ असला तर विषारी आहे, पण वातावरणात खूप वर तोच ओझोन आपल्यासाठी एका संरक्षक ढाल किंवा शील्डचं काम करतो. तो सूर्याची धोकादायक अल्ट्राव्हायलेट किरणं अडवतो. पण काही मानवनिर्मित केमिकल्समुळे, जसं की क्लोरोफ्लोरोकार्बन्स किंवा CFCs, ह्या आपल्या संरक्षक ढालीलाच धोका निर्माण झाला. यामुळे त्वचेच्या कॅन्सरसारखे आजार वाढू शकतात. चांगली गोष्ट ही आहे की 1987 मध्ये झालेल्या एका आंतरराष्ट्रीय करारामुळे या CFCsच्या वापरावर बऱ्यापैकी नियंत्रण आले आहे. बरं, विभाग 5, कचऱ्याची समस्या. ओझोनचा प्रश्न हा ग्लोबल लेव्हलचा आहे, पण आपण रोजच्या जगण्यात एक अशी समस्या निर्माण करतोय जी आपल्या डोळ्यांना थेट दिसते, ती म्हणजे कचरा. आपण जो कचरा करतो तो मुख्यत्वे 2 प्रकारचा असतो. एक म्हणजे जैवविघटनशील, म्हणजे जो निसर्गात सहज कुजून मातीत मिसळून जातो, जसं की भाजीपाल्याची सालं. आणि दुसरा म्हणजे जैव अविघटनशील. हा कचरा सहजासहजी नष्ट होत नाही. उदाहरणार्थ प्लास्टिक, ते वर्षानुवर्ष तसंच पडून राहतं. आणि खरं सांगायचं तर आपल्या आजच्या जीवनशैलीमुळे, विशेषतः यूज अँड थ्रो कल्चरमुळे, हा अविघटनशील कचरा प्रचंड वाढला आहे. प्रत्येक गोष्टीला येणारं पॅकेजिंग बघा, या सगळ्यामुळे कचऱ्याचं डोंगर उभे राहिले आहेत. तर आपण पुन्हा तिथेच आलो जिथून सुरुवात केली होती, त्या फिश टँककडे. जसा तो टँक एक बंदिस्त जागा आहे, तशीच आपली पृथ्वीसुद्धा एक बंदिस्त प्रणाली आहे. आपण या प्रणालीचे नियम समजून घेतले. आता खरा प्रश्न हा आहे की या खेळात आपण कोणती भूमिका निवडणार आहोत? या प्रणालीला मदत करणारी की तिला नष्ट करणारी? निर्णय आपल्यालाच घ्यायचा आहे.